नंतर काही माहिती मी काढत गेलो, काही माहिती लोक मला आणून द्यायला लागले. ते बघितल्या बघितल्या लक्षात आलं की हे प्रकरण साधन आहे की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन. की मी काही पण करू शकतो ही भावना येते कशी आणि ती ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांची. मी तर असं ऐकलंय की बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या लहान मुलांचं आत्ताच डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढून ठेवले. मुळात जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे म्हणण्याचं धाडस आजही लोकांमध्ये आपल्याला दिसत नाही. नमस्कार, मी प्रियदर्शनी. मॅक्स वुमन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून पूजा खेडकर यांचं प्रकरण गाजताना आपल्याला दिसतंय. अनेक दिवसांपासून काय त्या प्रकरणामधले धागेदोरे जे आहेत ते संपायचं नावच घेत नाहीये. एकानंतर एक असे अनेक महत्वाचे मुद्दे समजले जातील असे पुढे येताना दिसत आहेत. आधी मुलीवर, त्यानंतर आईवर आणि मग वडिलांवरही. बरं, प्रॉपर्टी, गाडी अशा कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टीही या प्रकरणातून सुटलेल्या नाहीये. पण याबद्दल विचार करताना तुम्ही कधी याचा वेध घेण्याचा प्रयत्न केलाय का की हे प्रकरण मुळात माध्यमांसमोर आलंय कसं? तर ते आलंय एका ट्विटच्या माध्यमातून. आणि या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण माहिती अधिकाराचे एक्सपर्ट समजले जातील असे विजय कुंभार यांचं आपण स्वागत करतो मॅक्स वुमन मध्ये. सर, स्वागत आहे मॅक्स वुमन मध्ये. पूजा खेडकरांची प्रकरणामधलं रिसेंट अपडेट हा आहे की युपीएससीने त्यांना तातडीनं हजर व्हा असं सांगितलंय आणि मसुरीला त्यांना बोलून घेतलेलं आहे. आता इथपासून ते तुमचं एक ट्विट याच्यामधला जो काही प्रवास आहे तो जवळजवळ 15 दिवसाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. पूजा खेडकर प्रकरणातलं पहिलं ट्विट जे आहे ते तुम्ही साधारण 7 जुलैला पोस्ट केलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये एक आणि एक अपडेट यायला सुरुवात झाली. आपण बघतोय की जसा स्वेटर उधळला जावा तशा पद्धतीनं हे एकानंतर एक प्रकरण या सगळ्यामध्ये समोर आली. पण मुळात हे ट्विट लिहावं हे तुमच्या डोक्यात कसं आलं आणि हे कुठनं याचं बीज जे आहे ते पेरलं गेलंय याचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. विजय सर, याच्यातलं पहिलं मी ट्विट केलं त्याच्या आधी पुण्यामध्ये काही घटना घडल्या होत्या. म्हणजे या अधिकारी पुण्यात आल्या, म्हणजे आधी भंडाऱ्यात त्यांचे होते, त्या इथं आल्यानंतर त्यांनी ऑफिसमध्ये जो काही गोंधळ घातला, दुसऱ्या ऑफिसरचं फर्निचर बाहेर काढलं, त्या ऑडी गाडीवर लाल दिवा लावला वगैरे, या सगळ्या बातम्या सोशल मीडियामध्ये आल्या. आणि सोशल मीडियामध्ये आल्यानंतर माझं बरीच वर्ष मी हे प्रशासनाशी संबंधित गोष्टींवर काम करतोय, त्या संदर्भात प्रशासनात कशा सुधारणा व्हाव्यात यासाठी काम करतोय. ते बघितल्या बघितल्या लक्षात आलं की हे प्रकरण साधन आहे. ज्या कॅन्डिडेट, आपण त्यांना महिला म्हणून त्याच्याकडे बघितलं नाही मी, तर ज्या कॅन्डिडेट IAS ऑफिसर IAS होऊन इथे ट्रेनिंगला आलेत, ते ट्रेनिंगला आलेले एवढा उद्दामपणा कसा करू शकतात? त्याच्यातून मग मला थोडी शंका निर्माण झाली की ज्या अर्थी एवढं सगळं करतायत त्या अर्थी त्यांच्याबद्दल काहीतरी वेगळं असण्याची शक्यता आहे. म्हणून मी सगळ्यात आधी त्यांची UPSCची वेबसाईट शोधली. UPSCच्या वेबसाईटवर असं दिसलं त्या 23 बॅचच्या अधिकारी आहेत. असं दिसलं की त्यांना OBC नॉन क्रिमिलेअर मिळालंय, त्यांना मल्टिपल डिसेबिलिटी सर्टिफिकेट मिळालंय. आता OBC नॉन क्रिमिलेअर हे मला माहिती होतं की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याशिवाय मिळत नाही. मग त्यानंतर म्हटलं मग यांना मिळालं कसं? यांच्याकडे तर ऑडी गाडी आहे, 8 लाखाच्या पेक्षा कमी उत्पन्न असणारा ऑडी गाडी वापरत नाही. म्हणून मी शोध घेत गेलो, गुगलवर सर्च घेतला आणि मी काही RTI वगैरे याच्यामध्ये केलेलं नाही. ही सगळी माहिती पब्लिक डोमेन मध्येच होती. मी काय केलं असेल तर ती एकत्र करून त्याचा अर्थ लावून अनालिसिस केलं, एवढंच केलं. मग कळलं की तर लक्षात आलं की त्यांच्या वडिलांनी इलेक्शन लढवलंय. मग त्यांचं इलेक्शन अफिडेव्हिट काढलं, ते ECIच्या वेबसाईटवर आहे. त्याच्यामध्ये तर खजिनाच सापडला. त्याने किती कायद्याचं उल्लंघन केलंय ते तिथंच सापडलं की 110 एकर जमीन आहे जी आता ऍग्रिकल्चर लँड सिलिंग ऍक्ट लागू आहे महाराष्ट्रामध्ये. 54 एकरापेक्षा जास्त असू नये. डायमंड्स आहेत, 1 किलोच्या आसपास सोनं आहे, 17 लाखाचं घड्याळ आहे, 7 फ्लॅट आहेत, 6 दुकान आहेत, ज्याचा टोटल कमर्शियल एरिया 1,60,000 स्क्वेअर फूट आहे. आता नॉर्मली एवढं आपल्याला कळतं, हे काही नोकरीतून येत नाही. त्यांच्याकडे असायलाही आपली हरकत नाही जर त्यांनी योग्य मार्गाने मिळवलं असेल तर. मग हे कळल्यानंतर मी त्याच्यावर ट्विट केलं पहिलं, आणि त्या ट्विटला मला इमॅजिन केलं नाही इतका रिस्पॉन्स मिळाला. मला वाटतं 9 लाखाच्या पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. ते वेगळं आहे, मी काहीतरी वेगळं सांगतोय. मग त्याच्यातून सगळी सुरुवात झाली. मग त्यांची याच्या आणखी MCAच्या वेबसाईटवरनं काही माहिती काढली,
मग नंतर त्याची बरीचशी माहिती येत गेली. नंतर काही माहिती मी काढत गेलो, काही माहिती लोक मला आणून द्यायला लागले आणि त्याच्यातून हा सगळा डोलारा उभा राहिला. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी बरंचसं फ्रॉड केलेलं आहे सिद्ध झालं आणि आता त्यांना मसुरीला त्यांचं प्रशिक्षण अर्धवट ठेवून मसुरीला पुढील इलेक्शनसाठी बोलवलेलं आहे. तर हे अगदी सगळं एका म्हणजे मी फार व्हिजिलंट आहे असं मी म्हणणार नाही, पण थोडंसं जर लक्ष दिलं तर त्यासाठी काही कागदपत्र मिळवायला मेहनत करावी लागते असंही नाही. आम्ही गेले अनेक वर्ष पब्लिक डोमेनमध्ये अनेक गोष्टी असाव्यात शासनाच्या, म्हणजे शासनाची प्रत्येक गोष्ट सामान्य माणसाला कळली उपलब्ध पाहिजे. ह्या भूमिकेचे आम्ही असल्यामुळे मी ते व्हिजिलंटपणे बघितलं आणि अनालिसिस केलं. त्याच्यात मी काही खोदकाम केले वगैरे असं मी त्याचं क्रेडिट घेणार नाहीये. अगदी. पण खूप वेळा आपण खास करून अधिकाऱ्यांबद्दल जेव्हा काही लिहितो तेव्हा बऱ्याच अगदी पब्लिक डोमेन मध्ये जरी ही माहिती उपलब्ध असली तरी ही रेषा जुळवताना बऱ्याचदा आपल्या लक्षात येतं की हे खूप मोठं गौडबंगाल आहे, याचा एक अंदाज साधारणतः येतो. कारण जर्नलिस्ट म्हणून मीही अनेकदा या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष ठेवणं आपण ज्याला म्हणतो त्याच्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं. पण जेव्हा तुम्ही पब्लिकली हे अनाऊन्स करता किंवा लिहिता तेव्हा डेफिनेटली याला काही ना काही पद्धतीचं करेज तुमच्याकडे लागतं. तुम्ही ते लिहिल्यानंतर त्याचे प्रतिसाद येणं ही गोष्ट वेगळी, पण त्याचा इम्पॅक्ट येणं ही एक गोष्ट वेगळी. आपण बघतोय की समाज माध्यमांमध्ये टीका टिप्पणी करणारे हजार लोक आहेत, भरपूर आहेत. अनेक जण फ्रॉड म्हणता येतील, फेक अकाउंट्स मधनंही कशा पद्धतीने अजेंडा राबवतात याचीही आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. पण हे करत असताना, हे लिहित असताना तुम्हाला असं वाटलं नाही का की एखाद्या पॉवरफुल कपल विषयी किंवा म्हणता येईल की पॉवरफुलचे पॉवर अशी त्यांची पॉवर आहे. म्हणजे युपीएससीचे जे कांड आहेत ते जर तुम्ही सिरीज वर पाहिले तर एखाद्या सामान्य माणसाला किंवा एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांना असं वाटेल की अरे याच्यापेक्षा अभ्यास केलेला जास्त सोपा आहे. इतके सगळे जॅक लावणं, त्या पद्धतीनं सगळं म्हणजे आपल्याला हवं ते क्रेडिट घेणं, डॉक्युमेंटेशन त्याचं करणं, हे खरंच तसं खूप गुंतागुंतीचं आणि फार त्रासदायक कार्यक्रम आहे हा सगळा. पण तो त्यांनी सहज पार पाडला. तर डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीची पॉवर पोहोच असल्याशिवाय हे होणं शक्य नाही, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कळतंय. मग अशा वेळेला आपण या पद्धतीचं ट्विट लिहितोय किंवा पब्लिकली आपण बोलतोय तेव्हा तुम्हाला भीती वाटली नाही का? खूपदा लोकांना असं वाटतं की कुणाबद्दल लिहिणं आणि कुणाबद्दल बोलणं हे फारसं सिरियसली घेतलं जात नाही. घेतलं जात नाही. याचं कारण कदाचित माझे वडील शिक्षक होते, तेही तिकडे ठाणे भागामध्ये शिक्षकांचे नेतेच होते आणि तेव्हापासून हे आमच्या अंगामध्ये भिनलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, आमिर खानचा एक कुठला तरी चित्रपट आला होता, त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आमिर खानचा नाही, शाहरुख खानचा, की डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ कॉमन मॅन. कॉमन मॅनने हे लक्षात घेण्याचं आहे की आपल्यामध्ये ताकद आहे. मी काहीही केलेलं नाही, मी फक्त ट्विट केले, घरात बसून केले, तर मीडियाला इंटरव्ह्यू दिलेत. फक्त योग्य ठिकाणी योग्य लोकांना टॅग करणं, म्हणजे युपीएससीला, डीओपीटीला, चीफ सेक्रेटरीला टॅग करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था करणं, हे मी केलेलं आहे. आणि प्रत्येक माणसाने, मी बऱ्याचदा असं लोकांना सांगत असतो की आपल्याकडे 140 कोटीची लोकसंख्या आहे. प्रत्येकाला काही ना काही करप्शन करावं लागतं हे मान्य करून सुद्धा आयुष्यातला एक प्रश्न जर करप्शन न करता सोडवला तर 140 कोटी प्रश्नांना स्पर्श केला जाईल, ती सुटतील असं मी म्हणत नाहीये, परंतु निदान आवाज उठवला जाईल. एक तरी काम असं प्रत्येकानं करावं असं मी माझ्या भाषणामध्ये सांगत असतो. खूपदा असं होतं की सामान्य माणसाला असं वाटतं की अरे माझ्याकडे फार काही नाहीये, माझा आवाज नाहीये, माझी पोहोच नाहीये. हे खूपदा सांगितलं जातं की माझी पोहोच नाहीये, माझ्यासाठी बोलणारं म्हणून कुणी नाही. आणि प्रशासनाबद्दल एक साधारण निगेटिव्ह सूर आपल्याला सगळीकडेच दिसून येतो. म्हणजे अगदी कुठलंही प्रमाणपत्र जरी मिळवायचं असेल तरी एक माणूस त्या ऑफिसमध्ये जायलाच घाबरतो. इतकं हे व्हीआयपी कल्चर जे आहे. मग दुसऱ्या बाजूला की आपण कसे पॉवरफुल आहोत हे दाखवायची जी काही रेस सगळीकडे सुरू आहे, तर त्यात तुम्हाला असं वाटतं की हे तुमचं वाक्य जे आहे ते खूप महत्वाचं आहे. आणि या बरोबरीनं समाज माध्यमांचा वापर तुम्ही नक्की वेळोवेळी कसा करता, जेणेकरून हे पूजा खेडकर हे मला असं वाटतं एक फक्त निमित्त आहे. आपण सगळे बघतोय की काय प्रकारची सिरीज त्याच्या याच्यामधनं समोर येते. पण समाज माध्यमांवर शांतपणे, संयतपणे, व्यवस्थित जर भूमिका मांडली तर ती कशी मांडायची हे पण त्याच्यातून हो, पण त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही अग्रेसिव्ह किंवा त्यांना टार्गेट करून करताय. मी माझी सगळी प्रकरणं आहे ते व्यवस्थेशी संबंधित आहे. त्यांना मिळालेली सर्टिफिकेट्स ही व्यवस्था आहे. पूजा खेडकर माझ्या दृष्टीनं काय एंटिटी नव्हत्या, तर त्यांना अशी सर्टिफिकेट्स मिळतात खोटी,
आणि ते त्यांचा वापर करून IAS पदापर्यंत जाऊ शकतात. आणि आता अशी शेकडो उदाहरणं माझ्याकडे आहेत. ते प्रत्येक आणि हा सेन्स जो आहे ना, हा मला वाटतं थोडासा इनबिल्ट असेल. म्हणजे आपल्या सोसायटीच्या बाहेरचा जो दिवा असतो, दिवसा उजेडी चालू असताना बघून जाणारे खाली लोक असतात, परंतु एक हात उचलून ते बटन दाबणं आणि तो बंद करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या पैशातून ते पैसे जात आहेत, ती विजेचा खर्च वाढतोय, हे सामान्यपणे आपल्याला लक्षात येत नाही. आपण सामाजिक जबाबदारी ही काही जणू काही दुसऱ्याचीच आहे असं समजून वागत असतो. म्हणजे मला त्याचं काय, ते लाईटचं बटन त्या सोसायटीच्या मेंबर्सनी किंवा सिक्युरिटीनेच बंद केलं पाहिजे, मी केलं तर अपमान होतो की, साध्या साध्या गोष्टी आहेत. तुमचेच पैसे त्या मेंटेनन्ससाठी जाणार आहेत आणि तुम्हीच ते बंद करत नाही, कशाच तरी वाट बघता. मग हे एक प्रकारचं VIP कल्चरच आहे. मी हे काम करणार नाही, ते सगळ्यांनी सोडलं पाहिजे. थोडीशी जबाबदारी दाखवली म्हणजे अगदी आता तर आम्ही ज्यावेळेला काम करायचो त्यावेळेला ह्या सोयी नव्हत्या की ट्विटरवरनं कंप्लेंट करणं वगैरे वगैरे. आता तर महापालिकेने ट्विटरची वगैरे अशा पण सोयी करून दिल्या की तुम्ही त्याच्यावर कंप्लेंट करू शकता. राज्य शासनाच्या कंप्लेंट्स तुम्हाला पोर्टलवरनं करता येतात. पोलिसांच्या कंप्लेंट्स व्हॉट्सअपवरनं करता येतात. पण ते मी करणार नाही, ते इतरांनी कुठेतरी केलं पाहिजे. म्हणून माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याच जणांना मी सांगतो, पर्सनल काम आली तर मी तुम्हाला कसं करायचं ते सांगेन, तुमचं काम मी करून देणार नाही. हे आणि हे सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षात. याच्यामुळे तो समोरचा माणूस अपंग होतो. त्याला काम कसं करायचंय, कुठे जायचंय, कसं लिहायचंय, काय लिहायचंय, हे सगळं शिकवावं. पण त्याचं काम करून दिलं की तुम्ही पैसे नाही घेतले तरी त्याचे एजंट झालात. मुळात जर आपण या खेडकर प्रकरणावर पाहिलं तर बरेचसे प्रकरण याच्यात गुंतागुंतीचे आहेत, एकात एक आहेत. आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते व्यवस्थेशी निगडीत आहेत. म्हणजे अगदी नॉन क्रिमिनल रेअर पासून रिझर्वेशन मिळवणं इथपासून ते एन्क्रोचमेंट करणं, गाडीवर महाराष्ट्र शासन लिहिणं, लाल बत्ती जी आहे ज्याचा जो क्रेज आहे तो करणं, इथपासून ते अनंत. म्हणजे आता आई वडिलांची प्रकरणही वेगवेगळ्या प्रकाराने बाहेर निघताना आपल्याला दिसून येतं. म्हणजे पुण्यातला त्यांचा बंगलाही याच्यामध्ये आहे की काय असंही परत पुन्हा सुरू येत आहे. तुम्ही साधारण व्यवस्थेशी या सगळ्या निगडीतच्या बाबींवर बऱ्याचदा प्रकाश टाकता. हे कल्चर मुळात येतं कुठून आणि ही हिंमत कशी होते की इतकी सगळे म्हणजे एकानंतर एक सरळ तुम्ही कायद्याला उडवणं असं म्हणजे म्हणतायत सहज की मी काही पण करू शकतो, ही भावना येते कशी? आणि ती ही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांची. आता पूजा केळकरचं प्रकरण जर पाहिलं तर त्यांच्या पूर्ण कुटुंबामध्ये बऱ्यापैकी हे नवीन नाहीये. IAS आणि या सगळ्या कल्चर मधलं हे कुटुंब आधी पण या सगळ्या कल्चरमध्ये होतं. मग असं असताना एवढी हिंमत होते कशी की तुम्ही कायद्याची धज्जिया उडवा आणि कोणीही तुम्हाला काही करणार नाही? याचं कारण मूळ 2-3 कारण आहे. त्याच्यामधलं पहिलं कारण हे आहे, त्याला न्याय व्यवस्थेचे जे हे आहे, उशीर लागतो न्याय मिळायला, त्याच्यामध्ये दडलेलं आहे. आता हेच उदाहरण घेतलं तर काही वर्षांपूर्वी मला वाटतं 2017 मध्ये 165 शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्र दिले म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मला वाटतं हे बीडचं की नगरचं प्रकरण आहे. त्यानंतर ते लोक कोर्टात गेले आणि कोर्टात अजूनही ते केस पेंडिंग आहे. त्याच वेळेस जर त्या 105 जणांना सस्पेंड केलं असतं तर परत कुणाचं हे करायचं धाडस झालं नसते. दुसरी गोष्ट, हे जे प्रशासनातले लोक असतात त्यांनाच हे माहिती असते की नेमकं काय केलं की काय फायदा होतो. आता मी तर असं ऐकलंय की बऱ्याच अधिकाऱ्यांनी आपल्या लहान मुलांचं आत्ताच डिसेबिलिटी सर्टिफिकेट काढून ठेवलंय. म्हणजे पुढे त्याला कुठे प्रशासकीय सेवा हे द्यायचं झालं तर त्याला त्याचा बेनिफिट आरक्षणाचा मिळेल. हे आधीच केलंय त्यांनी. यांच्या घरामध्ये सगळे प्रशासकीय लोक होते. IAS कुणी नव्हतं पण प्रशासकीय होते. त्यामुळे लुफोर्स कोठे येतात, त्याच्यासाठी कुणाला संपर्क करायचा आणि कसं बाहेर पडायचं हे सगळं त्यांना परफेक्ट माहिती होतं. त्यातून त्यांनी ते केलं. पण त्यांच्या दुर्दैवाने ते आपल्या नजरेस पडलं आणि आपण ते सगळ्या कायद्याचा वगैरे अभ्यास असल्यामुळे, प्रशासनाचा अभ्यास असल्यामुळे सगळ्यांच्या समोर मांडलं. आता सिस्टीम मध्ये काही दोष आहेत का, तर असतीलही. परंतु दिव्यांग सर्टिफिकेट मिळवण्याची सिस्टीम ती बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे त्यांना आधी 2 सर्टिफिकेट नगरवरनं मिळालेत. त्याच्यात युनिक आयडी हा एकच असतो, दुसरा असू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ पूजा केळकर यांना नगरमधून ज्यावेळेस सर्टिफिकेट मिळालं 21 साली, त्यावेळेला त्यांनी याचा युनिक आयडी जनरेट झालेला आहे. आणि दुसरं, जर त्या सर्टिफिकेटमध्ये काही बदल करायचा असेल तर त्याच युनिक आयडीवर नवीन बदल करता येतो. म्हणजे नवीन काही डिसेबिलिटी वगैरे आली तर. असं असताना त्यांनी ती दुरुस्ती न करता नवीन सर्टिफिकेट पिंपरी चिंचवडवरून मिळवलं.
म्हणजे हे 2 पॅन कार्ड असल्यासारखं आहे. पण हे लक्षात, एक आयडी असतानाही युनिक आयडिया एकच असतो तुमचा, तो कधीही बदलत नाही. म्हणजे मला आज आधार कार्ड मध्ये काही बदल करायचा असेल तर मला त्याच्यावर जाऊन बदल करता येईल, पण माझा आधार कार्ड नंबर बदलणार नाही. तसंच युनिक आयडीला नावच युनिक आयडी आहे, तो एकच असतो. मग त्यांनी नगरच्या युनिक आयडीवर किंवा नगरच्या सर्टिफिकेटवर इकडचं परीक्षा दिल्या आणि आता नवीन सर्टिफिकेट काढलं. म्हणजे याचा अर्थ त्यांची इनव्हॅलिड झाली आधीची सर्टिफिकेट्स. हे सगळं लाल बहादूर शास्त्री जिथे ऍक्शन होणार आहे तिथे हे सगळं निघेल. परंतु हे विजय कुंभारच्या लक्षात येण्यापेक्षा ही डॉक्युमेंट कुठेही बाहेर नाहीत, ही सरकारकडे डॉक्युमेंट आहेत. आता IPR त्यांनी भरलाय, म्हणजे इनमुव्हेबल प्रॉपर्टी रिटर्न्स. हे आयडी करताना 5 लाखाचं उत्पन्न दाखवलंय आणि त्याच्यात ते लिहितात मी एम्प्लॉईड आहे. एम्प्लॉईड म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये. त्यांच्या प्रॉपर्टी 17 कोटीचे, त्याचं 40 लाख रुपये ते उत्पन्न IPR मध्ये दिलंय, पण ते इकडे दाखवलेलं नाही. आता याच्यासाठी विजय कुंभारची गरज नाही, त्या तिथल्या लोकांना माझ्यापेक्षा जास्त ऍक्सेस त्या कागदपत्रांचे, त्यांनी इन्फॉर्मेशन तातडीने कारवाई करायला पाहिजे, तातडीने हे रद्द व्हायला पाहिजे. सिस्टीम बरी आहे, पण त्याचा वापर करणारे चुकीचे. त्यांनी नाव बदललं, त्यांनी काहीतरी युनिक आयडी त्यांचा दिसला का नाही, कारण औंधमधनं जे रिजेक्ट केलं त्यावेळेला त्यांना पिंपरीचा युनिक आयडी दिसला म्हणून यांनी इकडचं रिजेक्ट केलं. त्याच्यावर पिंपरीच्या युनिक आयडीचा नंबर आहे. मग पिंपरीच्या अधिकाऱ्यांना आधीचा युनिक आयडी का दिसला नाही, तर यांनी जे स्वतःची माहिती दिली ती कुठेतरी विस्कळीत अशी दिली, त्यामुळे तो युनिक आयडी दिसला नाही आणि त्यांना नवीन आयडी मिळाला. एकाच माणसाची 2 युनिक आयडी असणं हे आपल्या देशाच्या दृष्टीने किती घातक आहे. म्हणजे कोणी 2-2 पॅन कार्ड काढू शकतो अशातला प्रकार झाला हा. तर याच्यावर थोडंसं विजिलंट राहिलं सगळ्यांनी. आणि अजूनही आता जे माझ्याकडे तक्रारी करणाऱ्यांना माझं सांगणं एकच आहे, मी करेन कंप्लेंट कुठे करायची, पण तुमचं काम तुम्ही करा, ते जास्त श्रेयाचं असतं. तुम्ही दलाल निर्माण करू नका. अगदी खरं तर तुमची माहिती जी आहे ती कशा पद्धतीनं वापरणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याचं ज्ञान प्राप्त करणं हेही महत्वाचं आहे. पण विजय सर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की अनेक लोक धजावत नाहीत ते म्हणजे ते VIP कल्चरला, की या माणसाची पोहोच खूप जास्त आहे असं तुमच्या आजूबाजूला तुमच्या त्या सर्कलमध्ये तुमच्या माहितीच्या लोकांमध्ये हे खूपदा पेरलं जातं. आणि हे मुळात VIP कल्चर येतं कुठून? मुळात जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे म्हणण्याचं धाडस आजही लोकांमध्ये आपल्याला दिसत नाही. म्हणजे अगदी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू पण मांडताना आपल्याला ते दिसत नाही. तर हे नक्की काय आहे? ह्या VIP कल्चरचा किडा जो आहे तो इतक्या आतपर्यंत कसं काय मुरलेला आहे? काय याचं कारण आपणच आहोत. आपण नागरिक, आपण या देशाचे मालक आहोत आणि हे सगळे आपले नोकर आहेत हे विसरतंय. प्रत्येकाच्या खिशातला 1 पैसा तरी यांचा पगार देण्यामध्ये जातोय. आणि आपल्या नोकरांना जर आपण घाबरत असू तर तो आपला दोष आहे. त्या नोकर वरचढ होतील याच्यामध्ये काही शंकाच नाही. सगळ्या नागरिकांनी ठरवलं की नाही, मला जे काही चुकीचं दिसतंय हे माझ्या पैशातून मी यांना पगार देतोय, हा वरचढपणा नागरिकांमध्ये आला पाहिजे. ब्रिटिशांची जी सिस्टीम आहे ती ब्युरोक्रेसीने बरोबर पुढे चालू ठेवलेली आहे आणि आपण ती सिस्टीम चालवून घेतोय. त्यावेळेला ते आपले राज्य होते, आता आपण मालक झालो तरी हे सगळे आपले नोकर झालेत. हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. प्रत्येक जण काही ना काही प्रकारे त्यांच्या पगारावर, त्याच्या राहणीमानावर, त्याच्या ऐशारामावर खर्च करतोय. तरी आपला दोष आहे की आपण त्यांना ते होऊ देतोय आणि मग ते होत आहेत. आता तुम्ही जर चोरांना संधीच उपलब्ध करून दिली चोरी करण्याची, तर मग चोर काही एवढे सज्जन नसतात की ठीक आहे, नाही मी नको, यांनी संधी उपलब्ध करून दिली तरी मी चोरी करणार नाही असं म्हणणार नाही, ते चोरी करणारच. त्याच्यावर लक्ष ठेवणं हे सामान्य नागरिकांचं काम आहे खरं तर. आणि अगदी ज्या खरं. एजन्सीज निर्माण केल्यात आपण या सगळ्यावर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचं हे काम आहे. म्हणजे आता ACB मध्ये नगरला त्यांची 4-5 वर्षापासून चौकशी चालू आहे त्यांच्या वडिलांची, ओपन इन्क्वायरी. हे मला माहितीच नाही, आत्ता कळलं की त्यांची चौकशी माहिती आहे. पण हे जर ओपन चौकशी असेल तर ते सगळ्यांना जाहीर करून होते. आता कंप्लेंट करू, माहिती देऊ वगैरे हा भाग वेगळा. परंतु मग 4-5 वर्ष चौकशी चालू राहते आणि पुढे काहीच होत नाही. पुन्हा ते इलेक्शनला उभे राहतात, आणखी काय काय उद्योग करतात. हे या यंत्रणा त्याच्यामुळे सोकावलेल्या आहेत की आपण कंप्लेंट करत नाही, आपण विसरलेलो आहोत. हे खरंच आहे की एक छोटी चूक जी आहे ती पटकन जर पकडली तर पुढे एवढा मोठा गुन्हा जो आहे तो खरं तर होत नाही. आणि त्याने इतकं मोठं म्हणजे आजच्या घडीला MPSC UPSCच्या मुलांचा या सिस्टीमवरचा विश्वासच थोडासा कुठेतरी हल्लेला आपल्याला दिसतोय या प्रकरणामुळे.
त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या गोष्टी होणारच नाही याची खबरदारी जी आहे ती नागरिक म्हणून आपणच घेतली पाहिजे. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की जी लोक संरक्षण करती आहेत तीच एका बाजूला भक्षण करती होत आहेत असं आपल्याला एकंदरीत जेव्हा जेव्हा दिसतं तेव्हा आपण मिळेल त्या प्लॅटफॉर्मवरनं बोललं पाहिजे. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे विजय सर आहेत. आणि त्या निमित्ताने पूजा खेडकरच्या निमित्ताने का होईना पण अशी प्रकरणं बाहेर येत आहेत, पण त्याच्या याच्यावर बोललंही पाहिजे. आणि अगदी सामान्य नागरिक जरी असतील तरी माझी पोहोच नाही असं आपण कुठेही विचार केला नाही पाहिजे. जी गोष्ट योग्य आहे ती योग्यच आहे आणि जी गोष्ट अयोग्य आहे ती योग्य पद्धतीनं कशी मांडता येईल याचं प्रशिक्षण मात्र आपण घ्यायलाच हवं. कारण नागरिक म्हणून ती तुमची आमची जबाबदारी आहे. व्यवस्था जी एका माणसाने होणार नाहीये ही आपल्याला सगळ्यांना मिळून बदलायला लागेल. त्याच्यातलं पहिलं पाऊल जे आहे ते विजय सर अनेक वेगवेगळ्या प्रकरणातनं आपल्याला समोर ठेवतच असतात. पण पूजा खेडकरच्या निमित्ताने विजय सर पुन्हा एकदा समोर आलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. थँक्यू सर, तुम्ही इथे आलात आणि या सगळ्यावर किमान थोडं थोडं का होईना पण एक प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न केला. थँक्यू सो मच. धन्यवाद.